थेट आरोप आहे की शिंदे साहेबांचे राही जे आहे त्यांनी ते जबरदस्ती हा प्रोजेक्ट जो रिकवर केला, क्लस्टरमध्ये हा प्रोजेक्ट घातला आणि अनेक रहिवाशांचा त्याचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आज ते या दौलतनगरला आले आहेत. नेमकं परिस्थिती काय आहे आणि इमारती देखील धोकादायक नव्हत्या, धोकादायक जाहीर केल्या, रहिवाशांना जबरदस्ती घराबाहेर काढली, नेमकं परिस्थिती काय? नाही, काय आहे, पहिली गोष्ट तर असं आहे की जे पण बिल्डर नेमला आहे ते जनरल बॉडीच्या एकमताने ते बिल्डर नेमलेला आहे. आणि राहिली गोष्ट C1 ते आजच्या नाही आहे, गेले 2002 पासून हा C1 मध्ये महापालिकेने घोषित केलेला आहे. तर हा आत्ताचा C1 आहे हे बरोबर नाही आहे. ते पाहिजे तर महापालिकेत रेकॉर्ड बघू शकतात की कधीपासून C1 हा घोषित केलेला आहे. सर, त्यांचा आरोप असा सुद्धा आहे की आता गेले अनेक वर्ष हे रहिवासी संघर्ष करत आहेत आणि अचानक दमाने याला आणि अचानक मदत जाहीर होते 1 लाखाची. हे कसं सगळं घडून येतं सर? नाही, ते असं एक त्यांना योगायोग म्हणा की काय, जर ते असं बोलतायत की बाबा मी आली आणि लोकांना भाडा भेटला, तसं नाही आहे. गेले 1 तारखेपासून हा प्रोसेस चालू होता आणि ते कालपासून ते सगळ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणं. आता पण जे लोक आहेत चेक आमच्या ऑफिसमधनं कलेक्ट करतायत, बाकी लोकांचे पण मेल येत आहेत. आणि मी तर हे सांगेन जे पण बाकी आहेत, मी विरोधातले लोक नाही म्हणणार, जे मतभेद आहे ते पण नक्की आमच्याबरोबर बसून आणि ते पण भाडा घेतील आणि ते प्रोजेक्टसाठी पण चांगलं आहे. या मुद्द्यावर दोन गट पडले, तर तुमच्या बाजूने किती लोक आहेत आणि त्यांच्या बाजूने किती लोक आहेत? नाही, मी तर असं म्हणेन की सगळं माझे आहेत. मी तर 2 गट मानत नाही आहे, सगळं माझेच आहे. तर 2 गट वगैरे ते बोलण्यात हे नाही आहे. ठीक आहे, आपलं मतभेद आहे ते बोलू शकतो. गट 2 नाही, आम्ही सगळं एक आहोत. फटाके वाजवण्यात आलेले, आणखी दमाने आले तर दिवसण्याचं काम केलं, कारण खुशखबरीतून बॅनर लावण्यात आले. मला वाटतं दिवाळीत काही लोकांची दिवाळी अंधारात जाणार आहे, त्यांना काय सल्ला आहे का फटाके वाजवण्याचा? नाही, फटाके वाजवायचा एक तो कारण आहे की आमचे जे रहिवासी आहेत त्यांनी जे पण जल्लोषात साजरा केला, त्यांनी फटाके वाजवले, ढोल ताशे आणले, पेढे वाटले आहेत. आणि दीपावली अंधारात जाणार असातला प्रश्न नाही आहे. सगळ्यांची दिवाळी चांगली जाईल. आणि त्यांच्यावर मी परत बोलतोय की आमचे शिंदे साहेबांचा बारीकी लक्ष आहे आपले सगळ्या लोकांवर. तर दीपावली सगळ्यांची चांगली जाणार आहे असं माझं. LNT किंवा मग इतर जे काही प्रोजेक्ट आहेत मोठ्या कंपनी त्यांना द्यायला सांगण्यात आलेलं आहे. काय सांगाल, काय भूमिका? नाही, हा विषय माझ्या नॉलेजमध्ये नाही. आम्ही गंगोत्री सोसायटीची सेक्रेटरी आहे, ह्या नंदा कांबळे चेअरमन आहेत. आम्ही सुरुवातीपासूनच कदम साहेबांच्या प्रोजेक्टमध्ये दौलतनगर आणि गंगोत्री दोघे मिळून रिडेव्हलपमेंटसाठी तयार आहोत. पण मध्यंतरी त्याला थोडंसं स्टे आलेला, त्यामुळे आम्ही पण कन्फ्यूज होतो की पुढे काय होणार आहे की नाही होणार आहे डेव्हलपमेंट. पण आता सकाळी ढोल ताशे आणि फटाके वाजून आम्ही पण इथे जरा इन्क्वायरी करायला आलो, तेव्हा कळलं की आपला तोच प्रोजेक्ट आहे तो पुढे कंटिन्यू होत आहे. ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे, कारण जुन्याच झाल्यात बिल्डिंग, त्यामुळे आम्ही पण वाट बघतोय कधी आम्हाला नवीन बिल्डिंगमध्ये राहायला जायला मिळेल. तर ही खूपच आनंदाची सगळ्यांसाठीच गोष्ट आहे, जल्लोषाचीच गोष्ट आहे. दिवाळीच्या आधी ही चांगली खबर आम्हाला मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद एकनाथ साहेबांचं. रिडेव्हलपमेंट होईल असं सांगण्यात येतंय. तुम्ही जरा तुमची त्याला मान्यता आहे का? तुम्ही खुश आहात त्यामध्ये? हो, क्लस्टरमध्ये म्हणजे अदरवाईज हे जर सेल्फ रिडेव्हलपमेंट झालं तर ते आमची ही बाजूलाच बिल्डिंग आहे, फक्त एक भिंत मध्ये आहे. त्यासाठी आम्हाला पूर्ण पारशीवाडीतून जायला लागतं, जो आम्हाला गाडीचा रस्ता मिळत नाही. जर दौलतनगर सोबत आम्ही गेलो तर आम्हाला मेन रोडला ऍक्सेस मिळेल. त्यामुळे क्लस्टर जर झालं तरच आम्हाला हे दोघं एकत्र काम करू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.